नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपतालुका प्रमुख तसेच उपमहानगर प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष पनवेल श्री जगदीश ठाकूर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. खारघरमधून ते देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तर नेमका या निवडणुकीमध्ये ते काय इच्छुक आहेत याविषयी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. जगदीशजी, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. एकतर एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, शिवाय खासदार श्रीरंग बारणे यांचे अतिशय जवळचे म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून आपण खारघरमधून इच्छुक आहात, तर नेमका काय इच्छुक आहेत मला अगोदर सांगा. नमस्कार सागरजी. प्रथम तर आपल्याला मी धन्यवाद देतो की जो आपण पनवेल महानगरपालिकेचं जे बिगुल वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं का 100% चॅनल न्यूज कोण बघत असेल ना तर प्रभात पर्व. कारण आपलं लोकलचे जे काही प्रश्न पण असतील आणि जे काही महत्वाचे ज्या पण गोष्टी येतात तर प्रथमतः प्रभात पर्व न्यूजवर मांडल्या जातात आणि तिथून जो निघतो निर्णय किंवा तिथून ज्या माहिती बाहेर पडतात ना ते 100% आपण बोलू शकतो का ते खरे ठरतात. तर मी का निवडणुकीसाठी इच्छुक आहे असं तुम्ही विचारलं तर सागरजी, हा माझा कार्य अहवाल आहे. मी माझी पहिल्यांदा परिचय करून देतो. मी जगदीश शांताराम ठाकूर, मुरबी गाव येथील रहिवासी आहे. माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स हे माझं शिक्षण झालेलं आहे, म्हणजे उच्च शिक्षित आपल्या भाषेत मध्ये बोलायचं झालं तर. आणि तसेच मी पॅरलली आता LLBच्या सेकंड वर्षामध्ये म्हणजे दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहे. आणि राजकीय सामाजिक पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर नेमकं काय? सागरजी, आता मला एक सवय आहे म्हणजे की जेव्हा बोलत असताना आपल्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे. पेपरनी बोललं ना ते तेवढे अट्रॅक्टिव्ह बोलूया किंवा ते सत्यता असते. त्याच्यामुळे मी काय इच्छुक आहे ना तर मला असं वाटतं की आपण जर थोडंसं दाखवलं तरी जरा कार्यावर जर दाखवलं ना जास्त मी दाखवत नाही, ज्या काही अचिव्हमेंट आहेत किंवा जर असं मी दाखवू शकतो. थोडक्यात बोला तुम्ही. थोडक्यात आता मी बोलतोय की जर आपण बघितलं का ज्यावेळी आमचा सगळ्यात मोठा प्रश्न झाला होता का स्थानिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न, तो म्हणजे सेंट्रल पार्क. जो माझ्या गावाजवळ स्टेशन आला होता मेट्रोचा, मेट्रो स्टेशन, त्याला नाव दिलं होतं सेंट्रल पार्क. आणि नाव दिल्यानंतर ज्यावेळी उद्घाटनाची वेळ आली त्यावेळी असं वाटलं की आपला कुठेतरी अस्तित्व धोक्यात येतो. 11 स्टेशन पैकी जर 6 गावांची नावं लागली असतील तर माझं गाव का नको. ह्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेला. अहो सागरजी, यात हसण्यासारखी गोष्ट बोलूया किंवा आम्हाला बोलतात ना टेन्शनची गोष्ट होती का स्वतः आमचे गावकरी किंवा आमचे सहकारी बोलत होते आता यांना जाग आलेली आहे, हे का होणार आहे का. पण खरंच सांगतो आम्ही याच्यासाठी एवढा दिवस रात्र आम्ही मेहनत केलेली आहे आणि याच्यासाठी ज्यांची मेहनत किंवा ज्यांचं सहकार्य लागलं ना ते आम्ही घेतलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जी गोष्ट शक्य नाही, आणि तुम्हाला तर माहितीच असेल आज पत्रकार म्हणून आणि तुम्ही साक्षीदार तर आहात, पण तुम्ही इतरत्र सर्वकडे फिरतायत. ज्यावेळी अशा बऱ्याच ठिकाणी काय होतं का ज्यांचं प्रस्ताव रेडी आहेत पण अजूनपर्यंत चेंजेस झालेले नाहीत. पण ती आमची मोठी अचिव्हमेंट की आम्ही सेंट्रल पार्क स्टेशनला मुरबीपाडा हे नाव दिलेलं आहे. आणि ही तर माझी जमेची बाजू. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यावेळी सर्व गावकऱ्यांना, म्हणजे ज्यांना प्रामाणिक वाटत होतं का वाटत नव्हतं माहिती नाही, पण त्यांना पण असं वाटलं की अरे यार होऊ शकतं. मग सागरजी, आम्ही करू शकलो कारण तसा पाठिंबा आम्हाला सर्वांनी दिला. त्याचनंतर आपण बघितलं का आदिवासी, एक मोठी गोष्ट सांगायची विसरले. आता हे माझ्या जवळ पण आलेले आहेत ना, सहज समजलं का मी इथे आहे किंवा तुम्ही येणार, ते माझे चर्मकार संघटनेचे पदाधिकारी आहेत. सागरजी, आज कुठल्याही व्यक्तीला सहजासहजी स्वीकारला जात नाही. मी तुम्हाला माहिती असेलच कारण तुम्ही याचे साक्षीदार पण आहात की चर्मकार संघटनेचा खारघर, तळोदा वगैरे, पेंदर फेज 1 फेज 2 पर्यंत जी संघटना पनवेलच्या आहे, ओळवा आहे वगैरे सर्व, तिथे मला अध्यक्ष म्हणून याही स्वीकारलेला आहे. केलं की अनेक वर्षापासून आपण तिथे कार्यरत आहात. अनेक वर्षापासून जी संघटना आपल्याला माहिती आहे की खारघरमध्ये आमचे, म्हणजे आपण बोलतो ना की सर्वेसर्वा किंवा आमचे काका वडील, ज्यांनी आपल्या प्रत्येक माणसाला सोबत राजकारण सुरू केलं, शिवसेनेच्या मार्फत जे राजकारण सुरू केलं, त्याच्यामुळे हे सर्व लोक जोडलेले आहेत. आणि त्यांच्या जा विश्वास होता त्या विश्वासाला मी कुठेतरी पात्र उतरत आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये आमचं हे अचिव्हमेंट असेल की ज्यावेळी आम्हाला मंदिराचा प्रश्न होता त्यावेळी तुम्ही पण त्याचे साक्षीदार आहात. किती त्याला अडचणी आलेल्या, त्या माध्यमातून त्यावेळी मंदिरासाठी स्पेसिफाय मी करतोय कारण का समाज आमच्या मागे आहे. त्यांचा स्टॉलच्या आपला स्टॉल परवान्याचा प्रश्न आहे, तो जवळ अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मंदिराची आम्हाला जागा सिडकोकडनं मिळालेली आहे, ते पण अंतिम टप्प्यात आलेलं आहे. याच्यासाठी आम्ही सांगतो ना, ज्याने आम्हाला सहकार्य केलं त्यांना मी विसरू शकत ना. शॉर्टमध्ये मी नाव पण सांगतो. आपले पनवेलचे आमदार असतील, प्रशांत दादा असतील, आमच्या श्रीरंग आप्पा बारणे, त्याही तर अहोरात्र बोलताना जेव्हा कॉल केला तेव्हा उचलले. त्याच्यानंतर आमचे राहुलजी शेवाळे असतील,
मुंबईचे खासदार, त्याच्यानंतर कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे, त्याच्यानंतर आदितीताई तटकरे पर्सनली भेटलेले आहेत, त्याच्यानंतर विजय नाटाजी आहेत, एवढे खूप सहकार्य. परत माजी सामाजिक कल्याण मंत्री बबनराव घोलप, सागरजी कदाचित असं नावं विसरून जातील, पण सगळ्याही सहकार्य, आपले स्थानिक नेते असतील किंवा सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य केलं. त्यामुळे आज चर्मकार समाज ह्या एका मंदिरामुळे फक्त आमच्या खारघर मधला नसून नवी मुंबई, ठाणे आणि रायगड मधला समाज आमच्याशी जोडला गेलेला आहे. कारण कुठेही संत रोहिदास महाराजांचं मंदिर नव्हतं आणि ते आम्ही अचिव्हमेंट करून दाखवले. त्याच्यामुळे हा समाज आमच्या एक सोबत आहे. दुसरी पुढची गोष्ट, मला का उमेदवारी मिळावी? तुम्हाला तर माहिती आहे, आदिवासी प्रश्न आमचा, आदिवासी धामोले गाव. ज्यावेळी या धामोले गावामध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर तिथे आपण जर बघितलं, जसं गावा ठिकाणी जी मालमत्ता कर लावला होता तोच आदिवासी पाड्यांना तोच कॉलनीमध्ये लावला होता. काही काही मिसमॅच केलेलं आहे, गाववाल्यांना वेगळं कॉलनीवाल्यांना वेगळं, तर सोडून द्या. आम्हाला माहिती आहे प्रॅक्टिकली काय त्या आदिवासी पाडीमध्ये ऍक्च्युली आपल्या गावासारखा टॅक्स लावला होता. आम्ही एकच मागणी केली की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण साक्षीदार आहात का मी धामोलेसाठी, आदिवासी चर्मकार वगैरे या वेगवेगळ्या समाजासाठी काम करत असतो, त्यावेळी त्याही बोलावलं मला की आपला असं होतं की आम्हाला तुमच्यासारखं मालमत्ता, बरं जर करायचं असेल तर एक शॉट मध्ये आपण करू शकतो, पण तुमची तयारी पाहिजे. त्यावेळी लहान मुलांसह म्हणजे अक्षरशः 6-6 महिन्याची बाळं घेऊन पालिकेवर आम्ही धडक मोर्चा काढला होता. आणि त्यावेळी स्वतः 2 उपायुक्त खाली आले, त्याच्यामध्ये त्याही आमच्याशी बोलणी केली, पण आम्ही त्याच्यामध्ये त्यांचं ऐकलं ना. आम्ही सांगितलं आम्हाला आयुक्तांनाच भेटायचंय. आम्ही कधी पण भेटतो, राजकारणामध्ये असल्यामुळं किंवा भारणे साहेबांचा कट्टर समर्थक असल्यामुळे आम्हाला एंट्री होती, आयुक्तांपर्यंत भेटणं होतं, पण ह्यांना भेटत नव्हतं. कोणाला? तर आमच्या खालच्या धामोलच्या आदिवासी वाड्यांना. त्यावेळी बोललं की आम्हाला तुम्हाला भेटायचंय. दोन्ही आपले शेट्टी साहेब असतील आणि अजून एक उपायुक्त होते, का आम्ही तुमचे जे काही समस्या आम्ही समजून घेतल्या, आम्ही पोहोचवतो ना, बरं आम्हाला भेटच पाहिजे. त्यावेळी त्याही भेट दिलेली आहे. भेट दिल्यानंतर त्याच्यामध्ये 2 आदिवासी महिला फर्स्ट टाइम मध्ये आपल्या आयुक्तांच्या केबिन मध्ये गेल्या, त्याही आपली मागणी मांडलेली आहे. आणि तिथं खऱ्या अर्थाने त्याच वेळी ऑन द स्पॉट आयुक्तांनी तिथं उपायुक्तांना निर्णय दिला का उद्याच्या उद्या जाऊन तुम्ही सर्वे करा. सर्वे केल्यानंतर त्यांचं जे काही रेट लावता येईल स्पेशल केस म्हणून, ती स्पेशल केस म्हणून दुसऱ्या दिवशी तिथे दामोल्याला सर्वे झालेला आहे आणि ऑन द स्पॉट त्या इथे निर्णय घेतलेला. आणि जवळजवळ 50% पेक्षा गाववाल्यांच्या पेक्षा जो आदिवासींना जो टॅक्स लागायला पाहिजे तो लागलेला, ही एक मोठी आमची अचिव्हमेंट आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या म्हणजे अगदी थोडक्यात सांगता येतील की तुम्ही अगदी एका वेळेमध्ये सांगा आपल्याला. आता दुसरं आपण बघितलं का आदिवासी पाड्यामध्ये लाईट नव्हती. मागे एक इन्सिडेंट झाली होती, स्ट्रीट लाईट नव्हती. एक मुलाला साप चावला, तो दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला होता. आम्ही पालिकेकडे मागणी केली, मागणी लावून धरली, ती स्ट्रीट लाईट लागलेली आहे. धामोल्याच्या आपल्या सेंट्रल पार्क गोल्फ मध्ये कारंजे उडतात पाण्याचे आणि आमच्या गावामध्ये पाणी नव्हतं. आम्ही पाण्याची लाईन टाकून घेतली धामोले गावापर्यंत, हायवे पासून तिथपर्यंत. त्यानंतर दुसरी गोष्ट, स्टोरेजसाठी टाक्या नव्हत्या. पालिकेकडनं आम्ही टेम्पररी गावामध्ये 5 धामोले गावाला थोडंसं दुजा भावाची वागणूक होती असं तुमचं? येस, म्हणजे आपण ती मोठी हायलाईट पण झाली होती न्यूज का खारघर सारख्या शहरामध्ये एखादा वाडी पण अशी आहे जिथे पाण्याचे मोहताज आहेत, अशी न्यूज पण मोठी झाली होती. तारांकित प्रश्न पण विचारला होता पालिके इथे आपल्या सभागृहात विचारला होता. मग तिथे आम्ही ते पाण्याच्या टेम्पररी म्हणजे अशा 5 ठिकाणी स्पॉटला टाक्या बसल्या. विविध एनजीओ मार्फत आम्ही गावामध्ये तिथे विहीर आहे, विहिरीचं पाणी मोटारद्वारे प्रत्येक घरामध्ये नळ नेलेला आहे. बरं, आता थोडक्यात सांगायचं झालं तर आता आपण नेमका इच्छुक जे आहे तो कोणत्या प्रभागातून आहात? आता तसं बघितलं, महत्वाचा प्रश्न तुम्ही सागरजी, जर पक्षश्रेष्ठीने आदेश दिला तर मी कुठल्याही खारघर मधल्या कुठल्याही प्रभागातून निवडणूक लढायला तयार आहे. पण माझा गावाचा प्रभाग 3 मध्ये गेलेला आहे. 3 मधून मी जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे 100% 99% माझं प्राधान्य तिथं असेल. 3 मधून मी इच्छुक आहे. पण जर समजा पक्षाने इतर कुठे ठिकाण दिलं तर तुम्ही लढू शकता? 100%. तसं जर बघितलं, आता आमचे सर्व नेते आहेत, आता मी जसं बोललो आमचे युतीचे नेते आहेत, म्हणजे आमचे बारणे साहेब असतील, प्रशांत दादा असतील किंवा विक्रांत दादा असतील, सर्वच जण, प्रीतम दादा असतील. आमचं कार्य तसं पण तुम्हाला माहिती आहे, सेक्टर 12 मध्ये मंदिर आहे आमचं, म्हणजे प्रभाग 5 मध्ये, तिथं सर्व सोसायट्यांशी आम्ही जोडलेलो आहोत. तसं पण जर विचार केला तर आम्हाला कुठेही लढायला आम्ही तयार आहोत. आणि प्रभाग 4, 5 वगैरे सगळं 4, 5 आणि 3 ह्याच्यामध्ये. आता एकतर सगळी गणित आहेत ना, ही सगळी फॉर्म्युलाची आहेत. म्हणजे कालच बारणे साहेबांशी आपण बोललो, मला वाटतं तर तुम्ही पण होते बाजूला, म्हणजे त्या वेळेला नव्हते पण बाजूला होते तुम्ही तिथे. त्या वेळेला जी चर्चा झाली त्याच्यामध्ये 100% महायुती म्हणून लढू आपण असं बोलेल, परंतु फॉर्म्युला काय ठरलेला नाही. म्हणजे याचा अर्थ सीट वाटपाचा, जागा वाटपाचा तिढा थोडासा कायम, म्हणजे अजून कायमच आहे. जरी ते बोलले की तिढा नाही, तर एक पत्रकार म्हणून आम्हाला लक्षात येतं की अजून देखील कोणती गोष्ट फायनल झालेली आहे. एकतर 400 फक्त बीजेपीचेच उमेदवार,
तुमच्या 27 काहीतरी मुलाखती झाल्या होत्या. जास्त झाले. अजून बाकीचे इतर पक्षाचे म्हणजे मग त्याच्यामध्ये आता आरपीआय असेल, राष्ट्रवादी असेल किंवा इतर सगळे असतील. या लोकांना सामावून घेताना फक्त 78 सीट आहेत. त्याच्यामुळे आपल्या वाट्याला ज्या येणाऱ्या सीट आहेत ना, त्या कमी आहेत. हे काय सांगायला नको. मग अशा वेळी जर आपल्याला सीट मिळेलच, अशी काय तुम्हाला खात्री आहे? नाही मिळेल तर काय करा? तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. जर आपण बघितलं, पण तुम्हाला एक थोडा मागे नेईल मी. एक महिना अगोदर आमचे पक्षप्रमुख किंवा मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आमचा पनवेलचा पूर्ण डेडिकेशन गेला होता काही कार्यक्रमानिमित्त. नाही, तिथं आमची चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये मी खुद्द स्वतः तिथे हजर होतो. त्याच्यामध्ये स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेलं की आपण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद असो, नगरपालिका असो, तिथे युतीनेच लढणार आहोत आणि पनवेलमध्ये सुद्धा युतीने लढणार आहोत आणि त्यांनी तशी ती बोलणी पण सुरू केली होती. त्याचबरोबर तुम्ही आता कालचं सांगितलं का मी काल पुण्याला साहेबांसोबतच होतो. बारणे साहेबांच्या सोबत होतो. बारणे साहेबांनी स्वतः सांगितलं, तिथे पण ते बोलले की मी तुझ्यासाठी जातीने प्रयत्न करणार आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे बारणे साहेबांवर का ते मला इतरांच्या सीट. आता त्याच्यामध्ये अजून सांगतो मी, आता आमचेच मुख्य नेते अजून आहेत, दुसरे नेते आहेत आमच्या दुसऱ्या फळीचे नेते, ते स्वतः बोललेत की जर इथे सीट द्यायची वेळ आली तर कदाचित माझी सीट कमी करेन, पण मी तुला सीट देईन, यासाठी पण प्रयत्न करेल. तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला सीट मिळेल? सागरजी, मी सांगतो ना, 100% मला खात्री आहे की आमचं पक्षप्रमुखांनी जे दिलेला आदेश, त्याच्यानंतर ज्यांचा मी कट्टर समर्थक म्हणून बोलतो ना आहेच, ते माझे बारणे साहेब, त्याच्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख असतील, त्याच नंतर एवढंच नसेल तर प्रशांतदादा ठाकूर सुद्धा, कारण आम्ही खासदारकीला त्याचप्रमाणे काम केलं, त्याच्यापेक्षा जास्त पटीने मी आमदारकीला काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जाहीर पाठिंबा म्हणून 2 मेळावे घेतले. त्यानंतर मोदी साहेबांची सभा असताना जवळजवळ माझ्या 400 ते 500 कार्यकर्ते मी सभेस्थानी नेले होते. त्याचे क्लिप्स आणि वगैरे फोटो वगैरे बऱ्या प्रकारे आले. पक्षप्रवेश पण काहीतरी होता? तुम्ही बरंच छेडला, कारण काय माहितीये का, बारणे साहेब बिझी असल्याने आणि जी संसद लागली त्याच्यामध्ये जवळजवळ 600 ते 700 लोकांचा माझा पक्षप्रवेश राहिलेला आहे. मी काल पण विचारलेलं आहे बारणे साहेबांना की साहेब आपला पक्षप्रवेश कधी घ्यायचा. त्यानंतर आमच्या जिल्हा प्रमुखांना, महानगर प्रमुख यांना सर्वांना विचारलेलं आहे. माझ्यासोबत जो समाज आहे, माझे जे मित्र परिवार आहेत, त्यांचा सर्वांचा एकच मत आहे की आपण पक्षप्रवेश असेल, पक्षप्रवेश आणि कामाला तर ऑलरेडी आम्ही लागलेलो आहोत आणि अचिव्हमेंट आपण आता 2-3च घेतल्या. अशा कोरोनामध्ये आपण बऱ्याच कामं केलेले आहेत. त्याच्यानंतर मुरबी गावातली बरीच कामं केली आहेत, प्रभागातली कामं केलेली आहेत. म्हणजे असं जर बघितलं ना, एक मला असं वाटतं की शेवटी तुम्ही एक फोटो घ्या, काय काय कामांची अचिव्हमेंट झालेली आहे, ते जरा बरं पडेल. पण ठीक आहे, म्हणजे तुमचा विश्वास आहे की सीट मिळेल. नाही मिळाली तर नाही मिळाली तर मी एक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय की असं होणार नाही, असं माझ्या तरी मनाला वाटतं 100% की बारणे साहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख आहे ना, असं होऊ देणार नाही. कदाचित त्याच्यामध्ये प्रशांतदादा ठाकूर काल पण बोलले, तुम्हीच स्वतः बोलले की तुम्ही दोघं चांगली जोडी, ते पण कदाचित असेल. तो पण मला फेवर आहे, म्हणजे प्रशांतदादांचा पण फेवर आहे. तर मला असं वाटतं का मिळेलच. आणि जर नाही मिळाली तर मी एकच सांगतो, महायुती जे ठरवेल, म्हणजे आमचे जे पक्षश्रेष्ठी ठरवतील, युती तर करायचीच आहे. युती केली तर आम्ही युतीमधून लढणार आहोत. नाही दिली तर प्रामाणिकपणे युतीचं काम करू. आणि जर युती नाही झाली तर 100% मी प्रभाग 3 मधून पहिला प्रेफरन्स असेल तिथे निवडणुकीला उभा पण राहील. आणि उभा राहिलं ना तर मला एवढी शाश्वती आहे का मी निवडून येऊ शकतो. तर हे होते जगदीश ठाकूर. त्यांनी आपला कार्य अहवाल सांगितलेला आहे. कशा रीतीने ते सामाजिक क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रात असो कार्यरत आहेत, याविषयी त्यांनी आपली माहिती दिलेली आहे. एकंदरीतच ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, खारघर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.